नेहमी तीच वांग्याची भाजी खाऊन जर तुम्ही कंटाळा असाल तर या पद्धतीने वांग्याची भाजी नक्की ट्राय करून बघा. ही भाजी करायलासुद्धा खूप सोपी आहे. अगदी 10 मिनिटात तयार होते आणि त्याचबरोबर साहित्य देखील खूप कमी लागतं. सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेत मुलांच्या टिफिनसाठी उत्तम पर्याय म्हणून तुम्ही या पद्धतीने सुकी वांग्याची भाजी नक्कीच ट्राय करू शकता. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी काटेरी वांगे घेतले. तर वांगे बघा अशा पद्धतीने घ्यायचे आहेत. खूप जास्त मोठे किंवा निब्बर वांगे घ्यायचे नाही आहेत किंवा वांगा चिरल्यानंतर त्यामध्ये जर बी निघत असेल तर ते वांगं आपल्याला अजिबात वापरायचं नाही आहे. तर मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी आता अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं आहे. वांगे चिरल्यानंतर काळी पडतात त्यामुळे आपण वांगे चिरून झाल्यानंतर या पाण्यामध्ये टाकणार आहोत. तर काटेरी वांगे आहेत, खाताना काटे टोचू शकतात, त्यामुळे मी सर्वात अगोदर काटे काढून घेतलेत आणि एकदम छोटासा देठ कट करून घेतला. तर वांगं बघा या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. उभ्याच फोडी मी वांग्याच्या करून घेतल्यात. एकदम पांढरं शुभ्र असं हे वांगं आतमधून निघालेलं आहे आणि बी बघा अजिबात यामध्ये बी दिसत नाही आहे. अशाच पद्धतीचे तुम्ही देखील वांगे घ्यायचे. सर्व वांगी अशीच पाण्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायची आहेत, कारण आपण जर पाण्यामध्ये वांगी टाकली नाहीत ना तर ती काळी पडतील. त्यामुळे आपण मिठाच्या पाण्यामध्ये सर्व वांगी टाकून घेतलेली आहेत आणि ज्यावेळेस आपल्याला भाजी करायची त्यावेळेस निथळून घ्यायचे सर्व वांगी. तर कढई गरम झालेली आहे आणि आता मी लगेचच भाजी टाकणार आहे. त्यामुळे मी वांगे निथळत ठेवलेत आणि 1 चमचा तेल टाकून त्यामध्ये सर्व वांगे मी टाकून घेतलेले आहेत. सुरुवातीला फास्ट गॅसवर 1 मिनिटभर आपल्याला सर्व वांगीला व्यवस्थित डाग पडतील अशा पद्धतीने वांगी फ्राय करून घ्यायचे. आणि त्यामध्ये मी आता अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. जास्त मीठ यामध्ये टाकायचं नाही आहे लगेचच. आपल्याला सुरुवातीला फक्त तेलात मिठातच वांगं शिजवून घ्यायचं आहे वाफेवर. यामध्ये मी फक्त अर्धा कपच पाणी टाकले, जास्त पाणी देखील टाकायचं नाही आहे. वांगी एकदम कोवळी आहेत, 2 ते 3 मिनटामध्ये आरामात शिजून निघतात, जास्त वेळ घेत नाही. तर बघा इथे 3 मिनटं मी झाकून ठेवलं होतं आणि आता आपण चेक करून बघूयात. तर वांगं अशा पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे. खूप जास्त गाळ देखील आपल्याला करायचं नाही आहे. वांग्याच्या फोडी अख्ख्या राहिल्या पाहिजेत आणि वांगं देखील व्यवस्थित शिजलं पाहिजे. अशा पद्धतीनेच वांगं शिजवून घ्यायचं आहे आणि खूप असं कढईला चिटकलंही नाही पाहिजे. थोडासा ओलावा त्यामध्ये पाहिजे. तर थोडाफार ओलावा आहे आणि वांगं देखील व्यवस्थित शिजलेलं आहे. तर याच कढईमध्ये आपण लगेचच आता फोडणी करून घेऊया. कढई देखील गरम आहे. तर मी इथे 2 चमचे तेल टाकून घेतले आणि यानंतर लगेचच यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकून घेणार आहे. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची. मोहरी तडतडली की लगेचच त्यामध्ये अर्धा चमचा आपण जिरे टाकून घ्यायचं आहे आणि जिरं देखील आपल्याला व्यवस्थित फुलू द्यायचं आहे. कच्चं अजिबात ठेवायचं नाही आहे. आणि त्यानंतर मी इथे भरपूर असा लसूण घेतलेला आहे. लसूणचे 2 गड्डी मी सोलून घेतलेले आहेत आणि लसूण जो आहे तो ठेचून घेतलेला आहे. या लसूण टाकल्यानंतर हिरवागार असा कढीपत्ता टाकला आहे आणि त्यानंतर लगेचच मी कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीर देखील व्यवस्थित बारीक चिरून घेतलेली आहेत. ही जी फोडणी आहे ना ती व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि यामध्ये आता पावडर मसाले टाकायचे. तर अर्धा चमचा हळद टाकली आणि 1.5 चमचा मी घरगुती जो साठवणीचा मसाला असतो काळा मसाला, तो मसाला मी टाकून व्यवस्थित मिक्स केला आहे. या भाजीला जास्त मसाले अजिबात लागत नाहीत. कमी मसाल्यामध्येच ही भाजी तयार होते आणि झटपट देखील होते. मसाले व्यवस्थित परतून झाले की लगेचच त्यामध्ये वांग्याच्या फोडी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व वांग्यांना व्यवस्थित मसाला लागला पाहिजे या पद्धतीने आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम मीडियम ठेवलेली आहे आणि यामध्ये मी आता चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. तर मी फक्त आता अर्धा चमचाच मीठ यामध्ये टाकलेलं आहे, कारण वांगे शिजवताना देखील आपण अर्धा चमचा मीठ टाकलं होतं आणि आता देखील मी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर आपल्या आवडीनुसार शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. तर मी ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. तुम्हाला जर जास्त शेंगदाण्याचा कूट आवडत असेल तर तुम्ही आणखी एखादा चमचा जास्त टाकला तरी देखील चालेल. बघा ना किती सोपी भाजी आहे आणि झटपट तयार होते. सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेत एकदम झटपट तयार होणारी रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा. आता फक्त आपल्याला 1 मिनिटभरच झाकून ठेवायचं आहे आणि ही भाजी आता इथे तयार आहे. ही भाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहे. तुम्ही देखील या पद्धतीने वांग्याची भाजी करता का मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि थोडीशी वेगळ्या पद्धतीची असली तरी देखील कमी मसाल्यात कमी वेळेमध्ये केलेली भाजी आहे. सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेस मुलांच्या टिफिनला झटपट आपण ही भाजी बनवून देऊ शकतो.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.